कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे. तर संजय राऊत यांनी आक्रमक शब्दात सांगितलं की त्यांचं निलंबन करून टाका. तर राजू पाटील मनसेचे माजी आमदार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राज ठाकरे यांनी आम्हाला आधीच सांगितलं आहे, तुम्हाला स्थानिक पातळीवर जे योग्य वाटेल ते करा. मनसे आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे यांची काही दिवसापूर्वीच युती झाली होती. पण आता राज ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होऊ शकतो. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेने सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अत्यंत आक्रमक टीका केली. विशेषतः मुंबईसह शहरी भागांमध्ये मराठी अस्मिता, महाराष्ट्राची ओळख आणि मुंबई कोणाच्या हातात जाणार हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मनसेने थेट शिंदे गट आणि भाजपवर आरोप केला की मुंबई गुजरातीकडे सोपवण्याचा हा घाट आहे. या मुद्द्यावर मनसेने मतदारांना भावनिक आव्हान केलं होतं. सत्ताधाऱ्याविरोधात रस्त्यावर उतरून भूमिका मांडली. परंतु निकाल लागल्यानंतर चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय. या शिंदे गटावर आणि भाजपवर मनसेने निवडणूक काळात जाहीर टीका केली, त्याच शिंदे गटाला आता कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या 5 नगरसेवकांनी गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन दिलं असून मनसेचे नेते राजू पाटील हे स्वतः या नगरसेवकांसोबत शिंदे गटाला पाठिंबा देण्यासाठी गेले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनसेच्या प्रचारातील भूमिका आणि सत्ता स्थापनेतील प्रत्यक्ष कृती यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून खासदार संजय राऊत यांनी थेट मनसेच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. 21 जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं की कल्याण डोंबिवलीमध्ये जो निर्णय झाला तो स्थानिक पातळीवरचा असून स्वतः राज ठाकरे या निर्णयामुळे व्यथित आहे. हा निर्णय माझा नाही, ही पक्षाची भूमिका नाही, स्थानिक नेत्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण येथे प्रश्न असा उपस्थित होतो की जर एखादा निर्णय पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात घेतला जात असेल तर तो केवळ स्थानिक निर्णय म्हणून सोडून द्यायचा का? संजय राऊत यांच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले. त्यांनी काँग्रेसचं उदाहरण देत सांगितलं की अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपसोबत गेले, तेव्हा काँग्रेसने कोणतीही तडजोड न करता त्या सर्व नगरसेवकांना पक्षातून हाकलून दिलं. त्याच मनसेनेही जर आपल्या मूळ धोरणाशी प्रतारणा करणारे निर्णय घेतले असतील तर अशा स्थानिक नेत्यांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी अप्रत्यक्ष पण ठाम मागणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी ठाकरे गटाची भूमिका अधिक स्पष्ट शब्दात मांडली. ते म्हणाले की ज्यांनी महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली आहे, अशा लोकांबरोबर कोणतीही परिस्थितीत राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाही. सत्ता येते आणि जाते, पण तत्व टिकली पाहिजेत. आम्ही सत्तेसाठी हापपलेलो नाही. स्वतः राज ठाकरेही तसे नाहीत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे आमची भूमिका कडवट असली तरी ती स्पष्ट आहे, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकीय गणिताकडे पाहिलं तर येथे महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या असून महापौर पदासाठी 62 जागाची आवश्यकता आहे. ही संख्या पूर्ण करण्यासाठी ठाकरे गटाचे 4 नगरसेवक खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या बाजूला वळवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच मनसेच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. पण याच पाठिंब्यावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला असून हा निर्णय चिंताजनक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी शेवटी पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडत सांगितलं की जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून स्थानिक नेत्यांनी वेगळी वाट धरली असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. गरज पडली तर निलंबनासारखी कठोर पावलं उचलली पाहिजेत. अन्यथा पक्षाची विश्वासार्ह भूमिका आणि विचारसरणी यावर प्रश्नचिन्ह उभा राहतं. म्हणूनच आज केवळ कल्याण डोंबिवली विषय नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात
निवडणूक काळात मांडलेल्या भूमिका आणि निकालानंतर घेतल्या जाणाऱ्या निर्णयामधील दुपटीपणाचा हा मुद्दा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका काय असणार? स्थानिक नेत्यांवर कारवाई होणार का? आणि या सगळ्यांचा राज्याच्या राजकारणावर नेमकं काय परिणाम होणार? येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.